अगदी मार्केटसारखी खुसखुशीत आंबा बर्फी आज मी घरीच बनवली. खूप सुंदर झाली. आज अगदी 2 गोष्टी घेऊन मी आंब्याची बर्फी बनवली. बर्फी इतकी अप्रतिम झाली, की सेम मार्केटसारखी ही बर्फी तयार होते. बनवायला थोडा वेळ लागतो, म्हणजे एक साधारण 10 ते 15 मिनिटं. फार अगदी वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही ही बर्फी तयार करू शकता. ह्याच्यामध्ये दूध, खवा, नंतर अजून काही ड्राय वगैरे काहीही घालण्याची गरज नाही. नुसता आंबा आणि साखर घालून तुम्ही ही मस्त अशी बर्फी तयार करू शकता. मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही जर का रेसिपी फॉलो केलीत ना, तर तुमची बर्फी सुद्धा अतिशय खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट बनेल, हे खात्रीने सांगते. त्यामुळे रेसिपी संपूर्ण बघा. इथे मी आंबा कट करून घेतलेला आहे. कट केलेला आंबा मिक्सरमध्ये घ्यायचा आणि त्याचा पल्प तयार करून घ्यायचा आपल्याला. आता मिक्सरमध्ये घालताना ह्याच्यामध्ये पाणी, साखर किंवा दूध वगैरे काहीही घालायचं नाही. फक्त आंबा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, ह्याचा रस तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे पल्पच तयार होईल ह्याचा घट्ट. तो आपल्याला ह्याचा मिक्सरमधून पल्प तयार करून घ्यायचा आहे. पल्प तयार झाल्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट करायची आहे. आपल्याला हा पल्प जो आहे तो शिजवायचा आहे. तर तो शिजवायचा कसा ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगते. पण त्याच्या आधी आपल्याला माप किती घ्यायचं, कसं घ्यायचं हे तुम्हाला सांगते. तर आता इथे हा पल्प जो आहे साधारण अंदाजे 2 वाट्या तयार झालेला आहे. आपण मोजून घेऊयात. तर 1 वाटी मी इथे काढून घेतलेला आहे पल्प. पल्प 1 वाटी काढून घेतल्यानंतर एकीकडे काय करायचं, कढई तापवत ठेवायची आणि त्या कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे. साजूक तूप घातलं, की मग मोजून वाटीप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये आंब्याचा जो पल्प काढलेला आहे आपण, तो घालायचा आहे. तर आपण 1 वाटी काढून ठेवला होता, तो 1 वाटी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता उरलाय किती तो बघूयात. तर तो पण साधारण 1 वाटी उरलेला आहे. पुन्हा अजून 1 वाटी म्हणजे आपण साधारण 2 वाट्या आंब्याचा रस हा जो पल्प आहे, तो घेणार आहोत. तर आता ही वाटीसुद्धा आपण लगेचच त्याच्यामध्ये घालून घेऊयात. आता 1 मिनिटभर हे छान असं आपल्याला हलवून घ्यायचंय. म्हणजे थोडंसं ते गरम झालं पाहिजे. आपला आंब्याचा पल्प जो आहे, तो गरम झाला पाहिजे. तर 1 मिनिटभरच फक्त हलवून घ्यायचं आणि हलवून घेताना एकीकडे काय करायचं, एका ताटाला आहे ना थोडंसं तूप लावून त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी घालायची आणि सगळ्या बाजूनी प्लास्टिकच्या पिशवीनेच ते पसरवून घ्यायचं. कारण की त्याच प्लास्टिकच्या पिशवीने आपल्याला ज्यावेळेला वडी आपण थापू ना, ती ह्याच प्लास्टिकच्या पिशवीने आपल्याला थापून घ्यायची आहे. त्यामुळे त्या पिशवीनेच एका बाजूने असं तूप जे आहे ते सगळं ताटाला पसरवून घ्यायचं. म्हणजे कसं पूर्वतयारी आधीच करून घ्यायची. अचानक आपल्याला मग वेळ मिळत नाही आणि घाई गडबड होते. त्यामुळे आधी करून घ्यायचं. इथे आपला पल्प पण शिजायला लागलेला आहे. आता काय करायचं, 1 वाटी साखर घ्यायची. 2 वाट्या पल्प आहे ना, तर 1 वाटी आपण इथे साखर घ्यायची आणि साखर छान विरघळवून ती आपल्याला आता पल्पमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कॉन्स्टंट एक 10 ते 15 मिनिटं हे हलवत राहायचंय. जोपर्यंत हे घट्ट होत नाही ना, तोपर्यंत. आता ह्याची साखर एक 5 मिनिटामध्ये लगेचच विरघळून जाते. पण हे कॉन्स्टंट आपल्याला हलवत राहावं लागणार आहे. इथे फक्त थोडासा हाच एक त्रास असतो, की आपल्याला कॉन्स्टंट हलवत राहावं लागतं, नाहीतर खाली लागू शकतो रस त्यामुळे. आणि शक्यतो हे करताना एकतर फ्राईंग पॅन घ्या तुम्ही, म्हणजे खालती लागणार नाही किंवा मग अशी जाड बुडाची तुम्ही स्टीलची कढई घेतलीत तरी चालू शकतं. व्यवस्थित असं कॉन्स्टंट हलवायचं. हे बघा आता हे थोडंसं घट्ट-घट्ट होत चाललेलं आहे. ह्याला बुडबुडे यायला लागलेले आहेत. मी तुम्हाला म्हणजे प्रत्येक ह्याच्यात दाखवते, की आपल्याला कुठपर्यंत आपल्याला हा रस घट्ट करून घ्यायचा आहे. हे बघा. आता साधारण घड्याळाच्या काट्याप्रमाणे 10 मिनिटं झालेले आहेत. हा रस आपला घट्ट होतोय आणि आता तुम्ही इथे बघू शकता, इथे आपल्याला साधारण सगळी साखर जी आहे ना, ती सोडतोय हा रस. चिटकायला लागलेली आहे बघा साखर साईडला. याचा अर्थ आता आपला हा रस इथे तयार झालेला आहे. म्हणजे आपला जो बेस आहे बर्फीचा तो इथे तयार झालेला आहे. काय करायचं, गॅस बंद करायचा आणि मग 1 मिनिटभर हे हलवून घ्यायचं. म्हणजे थोडंसं थंड करून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. म्हणजे जवळ आपल्याला ह्याच्यामध्ये 2 वाट्या साखर लागते. 1 वाटी साधी साखर आणि 1 वाटी तरी जवळ आपल्याला पिठी साखर लागते. पण एकदम घालायची नाही पिठी साखर, थोडी-थोडी करून घालायची. आता मी एकदा घातलेली आहे. थोडंसं घट्ट झालेलं आहे बघा. पुन्हा एकदा घालायची. म्हणजे मी ही जी पिठी साखर जी आहे ना, ती 1 वाटीभर पिठी साखर थोडी-थोडी करून घालतीये याच्यामध्ये. कारण की हा पूर्ण कोरडा झाला पाहिजे आपला हा रस जो आहे, तो पूर्ण कोरडा झाला पाहिजे. आता इथे दुसरं मी चमचा अजून घातली आहे पिठी साखर. आता तिसऱ्यांदा पुन्हा थोडीशी घालणार आहे. थोडी-थोडी करून घालायची कारण की कदाचित ती कमी सुद्धा लागू शकते, कदाचित थोडी जास्त सुद्धा लागू शकते. आता मी तिसऱ्यांदा इथे शेवटची पिठी साखर घालून घेतेय. आता पुन्हा एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित. काय होतं, रस जो आहे ना, हा जो आपला गोळा जो तयार होतोय ना आपल्या बर्फीचा,
तर त्याला तो असा पिवळसर झाला पाहिजे, एकदम कोरडा-कोरडा असा झाला पाहिजे. असा चिकट राहिला तर ती बर्फी आपली चिकट होऊ शकते. त्यामुळे गॅस बंद करून आपल्याला नंतर ही अशी पिठी साखर घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं छान असं जसं मी हलवतेय ना, अगदी तशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचं. हे बघा, आता ह्याचा थोडासा रंग बदलला आणि थोडासा कोरडा झालेला आहे हा. हे अशा ह्याच्यामध्ये आलं ना, की ही परफेक्ट आपली बर्फीसाठी तयार झालेलं आहे. आता काय करायचं, ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे ना, त्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं आणि ज्या प्लास्टिकच्या पिशवीने आपण फिरवून घेतलं ना तूप तूप ते त्याला तूप लागलेलं आहे. तर ते चिकटणार नाही म्हणून तीच पिशवी घ्यायची आणि वरून छान असं थापून घ्यायचं. गरम असतं, त्यामुळे तुम्ही जर का थापायला जर खूप जास्त भाजत असेल, तर थोडंसं वाटी किंवा डिशचा वगैरे उपयोग केला तरी चालेल. पण सगळीकडे एकसारखं असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित. पिशवीला चिकटत नाही आणि ताटाला पण चिकटत नाही. इथे आई आलेली आहे माझ्या मदतीसाठी. ती म्हणली, "मला व्हिडिओ घेऊ नको." पण मी थोडासा तिचा व्हिडिओ घेतला. तीच इथे थापून घेतीये. त्यामुळे मी थोडासा व्हिडिओ घेतला. तिला माहिती नाहीये. तर अशा पद्धतीने अशी बर्फी थापून घ्यायची. लगेचच कट करायची, ठेवायची नाही. नाहीतर ते घट्ट झाली तर मग कट करता येणार नाही. थापल्यानंतर लगेच थंडही होते आणि लगेचच अशी छान व्यवस्थित कट करायची. इझिली कट होते. तुम्ही बघू शकता मी पण किती इझिली हे कट करून घेतेय. आईने थापून दिली, त्यामुळे मी इथे कट करतेय स्टँडला माझा कॅमेरा लावून. नाहीतर मी आतापर्यंत बऱ्याचदा कॅमेरा मी हातात धरला होता आणि आईच करत होती. तर आई असेल तर कसं होतं, की थोडीशी मदत खूप होते. म्हणजे बऱ्याच अशा काही गोष्टी असतात ना, त्यामध्ये आई असेल ना, तर एकदम बिनधास्त केलं जातं. सहज अगदी इझिली पदार्थ बिघडतही नाही आणि पटकन तयार होतो. तर हे बघा, आता मी किती छान अशा वड्या पाडून घेतल्यात. बिलकुलही कडक होत नाही ही वडी. तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करा. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला मी ही वडी तोडून दाखवते. किती सुंदर आणि किती सॉफ्ट झालेली आहे. हे बघा. खूप सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे. हे बघा, जरा सुद्धा याला कडकपणा आलेला नाहीये. एकदम खुसखुशीत अशी ही वडी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा. आम्ही दरवर्षी आंबा आला की ही वडी बनवतोच. अगदी म्हणजे ठरलेलं असतं की ही वडी बनवलीच गेली पाहिजे. अगदी म्हणजे मार्केटसारखी ही वडी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.